नमस्कार मित्रांनो, भोजलिंगाच्या नावानं चांग भलं म्हणलं ना आम्ही आलतो आज खालापूरला. का तर आपल्या संतोष अण्णाच्या गाड्यांना त्या नवीन घेतलेल्या दोन बरं का त्यांनी. मग काय इकडे बघा आम्ही हारबीर गाडीला बांधून घेतलं, इकडं पूजा मांडायची चालली होती. तेवढ्या शेट आलं फॅमिली विमिली सगळी बरं का. आणि आले लगेच पूजेला बसलं. यांचा मोबाईल बघा सारखा मध्ये मध्ये फोन येतात. ही गँग आलती बरं का पूजायला. इकडं बा पूजन वगैरे झालं. सगळी गँग एका लाईनीत उभा राहिली होती फोटो काढायला. फोटो काढून झाले फॅमिलीवर फोटो काढून घेतलं शेटने. आम्ही आपलं आता म्हणलं चला शोरूममधनं बाहेर जायचं. तेवढ्याच आठवलं आपला फोटो राहिलाय. म्हणलं आपला फोटो काढला पाहिजे ना. आम्ही आता निघालो बघा. थोडं म्हणलं संतो अण्णा काय जेवण बिवण आहे का, चला म्हणलं जेवण वगैरे देतो. मग काय जेवण वगैरे खाल्लं. आम्ही निघालो आता कळंबोलीला बघा. कळंबोलीत आल्या आल्या आम्हाला दिसला हे आमचा नाना शेठ. नाना शेठ म्हणलं आपली गाडी यायला लागली पुन्हा तिचा व्हिडिओ कर व्यवस्थित बरं म्हणलं. आणि बसलो तो आपल्या गाडी जरा जॉईंटचा प्रॉब्लेम झाला बरं का. मिस्त्री बघा दिवसभर त्याच्यापाशी बसून सध्या आपलं काय काम करत नव्हतं. आणि काम करून झाले आम्ही आलो ऑफिसमध्ये. आणि आपल्याला जायचं होतं भरायला बघा. सुप्याचा मला भरला होता आणि ती काय आता ट्रिपचं व्हिडिओ काढलं नव्हतं. भरून गेलो खाली पण करून आलतो बरं का. ही खूप पोलीस बघा पोलीसवालं सकाळ 6:30 वाजता एंट्री घ्यायला थांबलं होतं. एंट्री देत नाही म्हणल्यावर म्हणला तुला परत बघतो. बरं म्हटलं बघाशी आता काय बघायचं ते बघा म्हटलं. परत आलो हॉटेलवर येऊन मस्त आंघोळ वगैरे केली बरं का. आणि आम्ही आपलं म्हटलं आता जायचं नाश्ता करायला आता आलो बरं का. पुरी भाजी घेतली होती नाश्ता करून झाला. आणि आपला बघा नाना लय बोलत होता बरं का त्यांना गाड्यांना. इकडं आमची गँग आणि चंदवाचं स्माईल बघा. स्माईल एक नंबर. नाश्ता करून झाला आणि आम्ही निघालो आता नावाशिवाला. हे बघा बापू आमचे टोपी घालून मराठी माणसाची शान आहे आपली टोपी. हा पुढं आलो बरं का. नावाशिवात आपल्याला खाली करून आपण भरायला आलतो. भरून बघा आपल्याला जायचं होतं चाकणला कुठं इलेक्ट्रिक कंपनीची ती गाडी बघा. काय तुम्हाला सांगायचं एक नंबर कंपनी आहे बरं का तिकडची. आता जाऊ द्या म्हणलं टेन्शन आलं तर खाली होईल का नाही. 2 टेलर आपल्या जोडात. बरं म्हणलं जाऊ द्या. पुढं आलो हॉटेलमध्ये. लय दिवसानं घाट पडला बबलू शेट पासून पुढं बघतोय तर काय इकडं आपला भेटला होता राजेश भाई म्हणला भाई अपने को भी लेने का इस व्हिडिओ में. भाई लेगा ना बोला भाई. जेवण करून निघालो आम्ही आता घाट चढायला लागलो बरं का. आणि आमचा रोहित शेट बघा ए डोल्ला बघा. हा झोपतोय बरं का. गाडी शिकायला आता चालत का तर शिकायला बरं का लवकर. काय आमचा घाट बांधते नाही. 5वीला पोचलेला घाट लय जाम असतो बरं का. असू द्या म्हणलं जाऊ द्या. सकाळ झालीच तरी शेट झोपलंच होतं. असं द्या म्हणलं शेट उठा आता आपल्याला सकाळ झालेली आहे. परत काय आलो तळेगाव MIDCतनं निघालो होतो बरं का आपण. पुढं चाकणला बाई माणसं रॉंग साईड येते. ऍक्सिडेंट झाला की परत मोठ्या गाडीवर नाव घालते ती कंपनी बघा. ब्ल्यू एनर्जी कंपनीचं नाव होतं बरं का. आल्या साहेबाला म्हणला तेवढं बॉक्स दाबल्या तर तुम्ही रशी सोडून घ्या. रशी सोडून घेतली डायरेक्ट आपली गाडी लावली खाली करायला लगेच सकाळ 8:30 गाडी खाली झाली. आणि आम्ही आपला आलो बाहेर बघा. पुढं बघा आपल्याला जायचं होतं आता भरायला कुठलं नावाशिवाचं भरायला काय चाकणमध्ये जायचं म्हणून आम्ही आपल्याला पोचलो बरं का. तिथे बघतो तर काय बापू शेठ बघा आपल्या अगोदर पोचलो होतो बरं का. आणि म्हणलं गाणं चल जेवायला जाऊया. बरं म्हणलं गेलो आम्ही बापू शेठच्याच गाडीत बसून जेवायला बरं का. जेवण वगैरे माघारी आलोच बरं का. तेवढ्यात आपली गाडी लावली होती भरायला बघा. भरायला काय फोरक्लिप बोले टॉपमध्ये आणत होतं मला लगेच गाडी भरून देत होतं बरं का. त्यानं म्हणलं वजन एकसारखं कारण काय तर बरं म्हणलं. आणि तेवढ्यात रोहित शेठ म्हणला ही शिको का म्हणला. अरे नावाशिवाला गेली 50 भेटतात म्हणला ही गाडी खाली. असं ते म्हणलं बाबा आपण ट्रक शिकायचा म्हणलं पहिल्यांदा. आपली गाडी भरून झाली ना आपण निघालो बरं का. आता निघालो मुंबईला बघा. हे चालू लोणावळा टोल नाका पास झाला. आणि पुढं बघितलं बघा घाटवर लय जाम राहतोय. काय तुम्हाला सांगायचं 5वीला पोचले तर का. पुढं आलो बोलण्यात हॉटेलवर जेवण वगैरे केलं तिथं झोपलो बरं का. सकाळी उठलून बघतो तर काय बापू शेठ बघा गाडी धुत होतं. आणि आम्ही आपलं आंघोळ करत होतो. बापू शेठची काय गाडी धुवायची होत नव्हतं. बापू शेठ पाणी कमी आहे आवरतं घ्या. बरं म्हणलं आलो आम्ही आता नाश्ता वगैरे करून पुढं. ही संतोष ट्रान्सपोर्ट बरं का. तुम्हाला 20 फुटीमध्ये 24 फुटीमध्ये 20 फुटीमध्ये डब्बा ओडीसी ट्रेलर सगळं भेटतं बघा यांच्याकडं. बरं म्हणलं चला आता पुढं आलो. हे बघा हे कसा आहे नजारा. हा बघा पुढं आलो. बापू शेठ गाडी आपल्या ताण पळवत होतं. आणि आम्ही त्यांच्या मागं आपल्याला जायचं होतं ट्रान्स इंडियाला. पुढं आलो हलकं ट्रॅफिक लागलं होतं बरं का. तसंच पुढं आलो बघतो तर काय बापू शेठ म्हणलं आपली गाडी आज लय लेट खाली होणार आहे. बरं म्हणलं असू द्या चला आता जाया म्हणलं फिरून या बाहेरनं. बरं म्हणलं पुढं बघा संध्याकाळ झाली होती 6 वाजल्या बघा. गाडी काय खाली करायला घेत नव्हती. बाहेरून बैल राहू लय जाम लागलं होतं. आणि तेवढ्यात बघा प्रल्हाद शेठ आलं. प्रल्हाद शेठ म्हटलं बाहेर लय जाम आहे बाबा. आणि तसंच म्हणत आमच्या गाड्या आधी डायरेक्ट खाली करायला सुरुवात झाली. खाली करून झाले आपलं ठरवलं आपल्याला जायचं डायरेक्ट कळंबोलीला. का तर काय आपल्या गाडीत थोडं किरकोळ काम म्हणा काय करावं लागते ती. पुढं आलो कळंबोलीत जेवण वगैरे केलं. आणि आता म्हणलं गणेश झोपूया. सकाळी उठून परत बघू. आता परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो.